परमेश्वराचा जय जयकार करा. सरळ माणसांना स्तुतिगान शोभते. वीणेवर परमेश्वराचे उपकार स्मरण करा. दशतंतू वाद्यावर त्याचे गुणगान गा. त्याच्या पुढे नवे गीत गा. जयघोष करीत कुशलतेने वाद्ये वाजवा. कारण परमेश्वराचे वचन सरळ आहे. त्याची सर्व कृती सत्याची आहे. त्याला नीती व न्याय ही प्रिय आहेत. परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे. परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले. त्याच्या मुख श्वासाने आकाशातील सर्व सैन्य निर्माण झाले. तो समुद्राची जले राशीसारखी एकवट करीतो. महासागरांचे निधी साठवतो. अखिल पृथ्वी परमेश्वराचे भय धरो. यावेळेस 1 ते 7 वचनांमधून यावेळेस आपण परमेश्वराची उपकार स्तुती करू. परमेश्वराच्या नावाचा महिमा करू की ज्याला न्याय व नीती प्रिय आहे. त्या परमेश्वराच्या महानतेचं वर्णन आपण यावेळेस करूया. ज्याने आपल्या शब्दाने पृथ्वी बनवली, त्याच्या उपकार स्मरणाचा गजर आपण करूया. आमेन. एलिमा से खिलाबो जो. यावेळेस आपण स्तोत्र संहिता 34 आणि 5 ते 6 वचनामधून प्रार्थना करणार आहोत. ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले. त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवणार नाहीत. ह्या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला आणि त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडवले. यावेळेस आपण सर्व प्रकारची संकटे, लहान मोठं कुठलं पण असू दे, कुठला पण समस्या असो, त्या समस्येचं निवारण, समस्येचं जे प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन देव आपल्याला देतो. जो त्याचं भय धरतो त्याला त्याचा तो वाटा आहे. यासाठी आपण परमेश्वराची उपकार स्तुती करू आणि यावेळेस नक्की ही प्रार्थना करूया की जो या भूतलावर सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वराचं भय बाळगतोय, त्या कुणाचीच तोंडे कुठल्याच कारणास्तव त्याला मान खाली घालायला लागणार नाही, ना त्याची तोंड लज्जेने काळवंडलेली होतील. असं कधी ना झालंय ना होईल. यासाठी आपण देवाचे आभार मानूया. आमेन. यावेळेस आपण त्या परमेश्वराची उपकार स्तुती करूया की जो त्याचं भय धरतो त्या प्रत्येकाच्या सर्वास्वाभोवती देव त्याच्या दूताची छावणी देतो. त्या प्रभूचा आपण यावेळेस उपकार स्मरण करू, जो आपलं संरक्षण करतो आणि तो दाखवतो की मी चांगला आहे. अखिल मनुष्य जातीसाठी मी चांगला आहे. हे जे परमेश्वर जो दाखवतो, जो सृष्टी निर्माता, त्याची यावेळेस आपण उपकार स्मरण करू. यासाठी आपण वचन वाचूया. स्तोत्र संहिता 34:7 पासून पुढे.